सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा असू द्या त्याच्यामध्ये 11ची विभाज्यतेची कसोटी म्हणजे 11ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आलीच पाहिजे. प्रश्न पण त्याच स्वरूपाचा आहे बघा. 8 4 6 5 9 8 या 6 अंकी संख्येमध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवावी जेणेकरून त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जाईल. इंग्लिशमध्ये पण प्रश्न दिला, व्यवस्थित बघून घ्या. मी काय करतो ती संख्या लिहून घेतो. 846598 846598. आता विभाज्यतेची कसोटी त्याची ट्रिक कशी आहे बघा. इथून उजवीकडून सुरुवात करायची. 8 मधून आधी 9 घालवायचे. 8 मधून 9 गेले किती येतात? -1. नंतर 5 मधून 6 घालवायचे ते किती येतात? -1. आणि नंतर 4 मधून 8 घालवायचे ते किती येतात? -4. बघा ना, -4 -1 -1 ह्याचं उत्तर किती येतं? याचं उत्तर येतं -6. म्हणजे 6 कमी आहे त्याच्यामध्ये 11ने भाग जाण्यासाठी. परत ऐका, या संख्येमध्ये 6 कमी आहेत 11ने पूर्ण भाग जाण्यासाठी. मग 11ने जर पूर्ण भाग घालवायचा असेल या संख्येला तर याच्यामध्ये किती मिळवावे लागतील? तर याच्यामध्ये 6 मिळवावे लागतील. मगच बाकी 0 उरेल आणि 11ने भाग जाईल. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? दिलेल्या संख्येमध्ये 6 मिळवावे लागतील 11ने भाग जाण्यासाठी. ऑप्शन आहे का? ऑप्शन क्रमांक 4. लक्षात येते का? म्हणजे 11ची विभाज्यतेची कसोटी अतिशय महत्त्वाची आहे तुमच्या परीक्षांसाठी. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.